नमस्कार. खानापुरात भाजपचा जल्लोष, पश्चिम बंगाल आसाम भाजपचा विजयाचा उत्साहात विजयोत्सव, आमदार विठ्ठल हलगेकर. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून धनश्री सरदेसाई यांचा 52वा वाढदिवस उत्साहात सत्कार सोहळा संपन्न. भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर खानापूर शहरात सोमवारी दिनांक 4 मे 2026 सायंकाळी शिवस्मारक चौकात विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष व्यक्त केला. चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच उपस्थितांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. भारत माता की जय आणि नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशातील जनतेने विकासाभिमुख राजकारणाला आणि स्थिर नेतृत्वाला कौल दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या विजयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या विजयोत्सवात आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बसवराज सानिको, मल्लप्पा मारिहाळ, गुंडू तोपिनकट्टी, धनश्री सरदेसाई, पंडित ओगले, चेतन मणेरीकर, प्रशांत लक्के बैलकर, सुनीता पाटील, रवी पाटील, प्रकाश गावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 8 वाजल्यापासून हाती आलेला आहे. तीन जी राज्य आहेत या ठिकाणी आम्ही विजयी झालो आहे. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडिचेरी उरलेली 2 राज्य आहेत की आपला पक्ष त्या ठिकाणी नसला तरी वोटिंग पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढलेला आहे. विशेषतः पश्चिम बंगाल या ठिकाणी आपण इतिहास जर बघितला, ज्योती बसू 24 वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर त्या ममता दिदी म्हणतात त्या जवळजवळ 2011 पासून आजपर्यंत तर त्या मुख्यमंत्री म्हणून काम करतात. हिंदुत्वाची कुठलीही त्यांना गरज नव्हती आणि त्याप्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी आपलं जे राज्य चालवत होतं त्याला या मागच्या 5 वर्षामध्ये जो अन्याय झाला, बाजूचा जो देश आहे बांगलादेश, त्या ठिकाणी सुद्धा हिंदूवरती अन्याय झाला. त्याचा परिणाम म्हणून आज पश्चिम बंगाल जे लागून असलेलं आमचं राज्य आहे त्या ठिकाणी असलेल्या हिंदू लोकांना ते कळालं आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी रिझल्ट मिळालेला आहे. हा रिझल्ट येण्यासाठी असं साधं काम केलेलं नाही. त्या ठिकाणी संघ परिवारानं 2 वर्ष सतत घरोघरी त्या ठिकाणी जी जाण आहे आपण एकत्र कसं राहायला पाहिजे हे संपूर्ण माहिती दिल्यामुळे आज 200 अशा पद्धतीच्या घरामध्ये म्हणजे 2/3 मतदानानं आज आपली भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विजयी झालेली आहे. हे सर्व श्रेय संपूर्ण आपले नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांना दिलं जातं आहे. आज त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर, मग ते काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते आसामपर्यंत जे 4 बाजू आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलत आहे. पुढं भविष्यामध्ये एक सुंदर राष्ट्र जे हिंदू राष्ट्र म्हणतो ते बनवण्यासाठी हा एक संकेत आहे. आजच्या रिझल्ट जो बघितला त्याचा एक संकेत आहे आणि त्या संकेतप्रमाणे
पुढं भविष्यामध्ये केरळ या ठिकाणी सुद्धा तामिळनाडू या ठिकाणी सुद्धा नक्कीच कर्नाटकमध्ये तर भारतीय जनता पार्टी ही मजबूत आहे. फक्त आम्ही मागच्या वेळेला आमचा पक्ष या ठिकाणी हरलेला आहे, लोकांनी हरवलेलं नाही आहे. तर इथं सुद्धा येत्या 2028 सालामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार आहे आणि संपूर्ण देशभर कमळ हे भारतीय जनता पार्टीचं सरकार राहणार आहे आणि नरेंद्र मोदीजींचे हात बळकट होणार आहेत. तेव्हा आम्ही या ठिकाणी विजय उत्सव साजरा करत असताना त्यांचा आदर्श, तिथे काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आदर्श आणि नेते मंडळींचा आदर्श आम्ही घेऊया आणि ज्यांनी तिथं काम केलेलं आहे त्याचं आम्ही खानापूर तालुक्याच्या वतीनं सर्व नेते मंडळींच्या वतीनं आम्ही त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. थोड्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. त्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा सरकारचं सुद्धा आमच्या तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करूया. पांडिचेरीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बनणार आहे, त्यांचंसुद्धा अभिनंदन करूया आणि आसाममध्ये सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बनणार आहे, त्यांचं अभिनंदन करूया. आणि जे काय निवडून आलेले आपले आमदार आहेत त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे, त्यांचं सुद्धा आमच्या या तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो. जांबोटीकर संस्थानिक घराण्याशी नाते असल्यामुळे राणी सरकार म्हणून ओळख मिळालेल्या सौ धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांनी समाजसेवा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सन 2000 मध्ये जांबोटीकर संस्थानिक घराण्यात विवाह होऊन त्या घराण्याच्या सुनबाई म्हणून त्यांनी सामाजिक कार्याची धुरा सांभाळली. समाजसेवेची मूळची आवड असल्याने त्यांनी 2009 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये तालुका उपाध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून त्या सत्पक्ष आणि समाजासाठी कार्यरत असून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि लोकांशी सातत्यपूर्ण संपर्क या गुणांच्या जोरावर त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. सध्या त्या भाजपच्या बेळगाव जिल्हा जनरल सेक्रेटरी पदावर कार्यरत असून जिल्हा कोर कमिटीच्या सदस्य म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.